नदीला आलेला एक पूर आणि जीवन झालेलं अस्ताव्यस्त अशी परिस्थिती सध्या धाराशिव जिल्ह्यातील गावोगावी आपल्याला पाहायला मिळते। या धाराशिव जिल्ह्यातील अनेक घरांमध्ये पाणी आहे ते शिरलेलं होतं आणि घरामध्ये जे जमवलेलं होतं ते सर्व वाहून गेलेलं आहे। अशीच एक व्यथा आपण पाहतोय। धाराशिव जिल्ह्यातील आपण एका गावात आहोत आणि या गावामध्ये आपण पाहिलं तर घरातील सर्व साहित्य आहेत ते वाहून गेलेले होते। जवळपास डोक्याच्या वर पर्यंत पाणी आहे ते या ठिकाणी अक्षरशः काही मिनिटांमध्ये आलं आणि होत्याचं संपूर्णपणे नव्हतं झालं। सगळ्या घरातील सर्व साहित्य आहे ते देखील या ठिकाणी बाहेर काढून ठेवण्यात आलेले होते आणि जवळपास गुरं असतील, शेळ्या असतील त्या देखील या पाण्यामध्ये वाहून गेलेलं होतं। संपूर्ण परिस्थिती आपण दाखवतोय। या ठिकाणी खाट असेल किंवा बाकीच्या वस्तू असतील त्यांना आता बाहेर काढून ठेवण्यात आलेलं आहे आणि घरातील देखील आपण जर परिस्थिती पाहिली, आतमध्ये मी दाखवतो, ह्या सर्व वस्तू आहेत त्या सध्या भिजलेल्या आहेत। पूर्णपणे ह्या ठिकाणी पाणी आहे ते जवळपास या छतापर्यंत होतं आणि ह्या ठिकाणाहून जे राहत आहेत या ठिकाणी गृहस्थ आहेत त्यांनी आपला जीव आहे तो वाचवला, परंतु साहित्य आहे ते संपूर्णपणे खराब झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। किचन मधील सर्व वस्तू असतील ज्या जेवणासाठी वापरतात त्या देखील या संपूर्ण पाण्यामध्ये आहे त्या वाहून गेलेल्या होत्या। परिस्थिती आता या ठिकाणी अशी आहे की या गावामध्ये सध्या विद्युत पुरवठा आहे तो देखील खंडित आहे, कारण नदीच्या बाजूला असलेले अनेक लाईटचे पोल आहेत ते देखील पोल या ठिकाणाहून संपूर्णपणे वाहून गेलेले आहेत। कुटुंब आहे या ठिकाणी त्यांचं संपूर्णपणे ह्या पुरामध्ये वाहून गेलं। दादा, काय काय वाहून गेलं, काय परिस्थिती झालेली होती, किती मिनिटात पाणी आलं काय? आम्ही झोपेत होतो। झोपेत 10 मिनिटात तर आम्हाला काही कळलं ना। पुन्हा आम्ही काही जनावरं बाहेर काढूस तर गळ्या इतकं पाणी आलं आणि आमच्या 8 शेळ्या वाहून गेल्या आणि धान्य हे सगळं गेलं। सगळे भांडे कुंडे सगळं गेलं, काही राहिलं नाही। अनेक वर्ष आपण संसार करतो त्यामध्ये गोष्टी आहेत त्या साठवून ठेवतो, परंतु एक पूर आला आणि या संपूर्ण गोष्टी झाल्या। काय नक्की घरात झालं? समजा म्हणजे समजा नरड्या इतकं पाणी होतं। त्या पाण्यातून आमचा जीव थोडा वाचवला। काही थोडेसे जनावर बाहेर काढले, काही जनावर वाहून गेले आणि समजा धान्य हे काही राहिलेलं नाही घरात। आम्ही आता सध्याला खायची आम्हाला पंचायत आहे। आम्ही लोकांकडून हे आणतात, कर्ज घेतात आणि भागवतात आता सध्या। आणखी आमच्या मुलाचे पुस्तक हे सारेच वाहून गेलेलं आहे, काही राहिलेलं नाही। डोळ्यात अश्रू देखील ते हे होतेत ना, मग एवढं हे झाल्यावर मग नंतर हेच होणार ना, काही भेटलेलंच नाही अनेक बी। मग ते वाहण्यासाठी जनावर वाहून जायले म्हणून आम्ही जीव वाचविण्यासाठी एक संध्याकाळचे 1ला बाहेर निघालो आणि 1 वाजता आम्हाला काही समजलं नाहीये, म्हणून आम्ही आमचा जीव वाचवला आणि काही आमचे जनावर आम्ही जीव लावले इतके जनावर आमचे वाहून गेलेत। मदत काय मिळाली का आतापर्यंत? काही नाही। येऊन बघून जातात आणि हे फोन नंबर घेऊन जातात, परत करतो म्हणतात मदत, आणि काही केलेली नाही। आता सध्या आमचं माझ्या मुलाला काल याला जायचं होतं परीक्षेला, त्याला पण 50 रुपये का जवळ नव्हते, ते लोकांकडून मागून हे केले तर त्याच्यात ते कॅन्सल झालं, उशीर झाला पैशाला, म्हणून पैसे भेटले नाहीत आम्हाला। अत्यंत आपल्याला मन हेलावून टाकणारी संपूर्णपणे घटना। ज्या ठिकाणी सर्वच ज्या गोष्टी आहेत त्या वाहून गेलेल्या होत्या। बाळा, कितवीला आहेस आणि परीक्षेला जायचं होतं, काय नक्की झालेलं होतं? पुस्तकं पण वाहून गेलेत का आता? हो, 9वीला आहे मी। वह्या पुस्तकं सगळं वाहून गेले सगळे, पूर्ण सगळं पाण्याखाली होतं। हां, नक्कीच आपण ऐकलं तर वह्या पुस्तकं आणि त्यासोबतच गुरं शेळ्या असतील त्या सर्व वाहून गेलेल्या आहेत। याच आता माऊलीने आपल्याला सांगितलं की जी परिस्थिती होती घरामध्ये जमवलेलं होतं ते सर्व वाहून गेलं। मदतीची अपेक्षा आहे ती मदत देखील मिळत नाही आहे। सरकार ह्या ठिकाणी कधीपर्यंत पोचतंय आणि मदत आहे ती कधीपर्यंत देत आहे? कारण शेतीचं नुकसान झालं, त्या ठिकाणी पीक विमा असेल त्याचे पैसे येण्यासाठी भरपूर वेळ लागतो, परंतु प्रारंभिक जी मदत सरकारकडून पोहोचवली पाहिजे ती कधीपर्यंत मिळते आणि ती लवकरात लवकर मिळावी अशी आमची देखील अपेक्षा आहे। परंतु या ठिकाणी संपूर्णपणे पाण्याखाली गेलेली ही दयनीय अवस्था आहे। अक्षरशः घरं उद्ध्वस्त आहेत या ठिकाणी झाले, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत पोहोचावी अशी विनंती आहे ती या ठिकाणी केली जात आहे। हॅरी निगीसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, धाराशिव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.